नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, दिव्याची वात पूर्णपणे जळणे किंवा अर्धीच जळणे हे काय संकेत आहेत? आज त्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. मंडळी, तुमचं जे देवघर, मंदिर, दिवाळीचा सण, व्रत व अन्य धार्मिक अनुष्ठानामध्ये दिवा जो लावलेला असतो, कधी तुम्ही हा विचार केलेला आहे का? जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा तो दिवा तुमच्या जीवनामध्ये काय संकेत घेऊन येतो? तुमच्या दिव्याची वात पूर्णपणे जळते का? की ती अर्धी तशीच राहते? किंवा दिव्यामध्ये फूल तयार होते का? या सर्वाचा अर्थ काय आहे? तुम्हाला हे माहिती आहे का? अधिक जळत असलेल्या दिव्यात वात जाळणे हे अनेक संकटाचे कारण असू शकते. तसेच किती दिवस, किती वर्ष तुम्ही एकच दिव्याचा वापर करणे शुभ मानलं जातं. तर मंडळी, आज याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा. मंडळी, तुम्ही देवघरात जो दिवा लावता त्यावेळी जर या चुका करत असाल तर नक्की त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. दिव्याची वात पूर्ण जळणे किंवा अर्धीच जळणे याचे संकेत हे वेगवेगळे आहेत. ते आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा कधीकधी दिवा अचानकच मध्येच विझला जातो. तर कधीकधी असं होतं की पूजा झाली तरीही कितीतरी वेळ दिवा तसाच चालू असतो. पण काही वेळाने दिवा आपोआप हा शांत होतो. दिवा कधीकधी मध्येच शांत होतो तेव्हा त्यात अर्धी वात व तूप किंवा तेल तसंच राहतं. तर कधीकधी दिव्याची वात ही पूर्णपणे जळते व त्यात फूल देखील आपले बनते. पण याचे वेगवेगळे सकारात्मक व नकारात्मक परिणाम देखील आहेत. पण त्याआधी बघूयात, आपल्या दिव्यात जर फूल तयार होत असेल तर त्याचा अर्थ नक्की काय आहे? मंडळी, जर आपल्या दिव्यात फूल तयार होत असेल तर याचा अर्थ असा आहे की देवाने तुमची प्रार्थना स्वीकार केलेली आहे व आपल्या पूजेने देव प्रसन्न झालेले आहेत व हे संकेत ते आपल्याला या दिव्यातील फुलामार्फत देतात. जर तुमच्या घरामध्ये जर दिव्य शक्ती असतील तर या तुमच्यासोबत तुमच्या पूजेवर देखील लक्ष ठेवून असतात. जर तुमच्या दिव्यामध्ये एकापेक्षा जास्त फुलं बनत असतील व त्यात अचानकच देवी देवतांच्या मूर्तीचे रूप आकार दिसत असतील तर खरंच तुम्ही खूप भाग्यशाली आहे असं समजावं. त्यासोबतच दिवा लावण्याचे देखील काही नियम आहेत. मंडळी, जर तुम्ही आधीच जळालेल्या दिव्यात दुसरी वात लावाल तर ते दुर्भाग्य जे आहे ते तुमची पाठ सोडणार नाही. जर दिव्यात पहिल्यापासून जळालेली वातीची राख असेल किंवा वात तशीच असेल व तरी देखील तुम्ही त्यातच दुसरी वात टाकून दिवा लावत असाल तर असं केल्याने देव तुमच्यावरती नाराज होणार आहे व तुम्हाला याचे परिणाम देखील भोगावे लागणार. तुमची कामे बिघडू लागतील, तुमचे खर्च वाढू लागतील, धन येण्याचे मार्ग अचानक बंद होतील. त्यामुळे नेहमी हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही दिवा जाळाल तेव्हा नेहमी तो स्वच्छ आधी पूर्णपणे साफ करा आणि त्याच दिव्याचा वापर तुम्ही करा. काही लोकांची सवय असते की ते प्रत्येक वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळा दिवा वापरतात. पण तुम्ही ज्या दिव्याने पूजा करता तोच दिवा कधीही बदलू नका. तुम्ही तो दिवा सिद्ध होऊ द्या. देवाची सकारात्मक ऊर्जा त्या दिव्यामध्ये येते व जेव्हा तुम्ही तो दिवा लावता तेव्हा तुमचे मन, शरीर आणि दोन्हीही पवित्र होऊन जाते. त्यामुळे रोज तुम्ही तो दिवा साफ करा. त्यानंतर त्यात दुसरी वात टाकून दिवा प्रज्वलित करा. तुम्ही जितका वेळ तो दिवा लावाल तेवढा वेळा तो दिवा स्वच्छ करूनच त्याचा वापर तुम्ही करू शकता. पण जर तुम्ही चुकून तो दिवा बदलत असाल तर तुमच्या प्रगतीत देखील नक्की अडथळे येतील. त्यामुळे तुमचा जुना दिवा बदलू नका. 10 ते 20 वर्षापर्यंत तुम्ही तोच दिवा नक्की लावा. यामुळे काय होईल तर तुमचा दिवा हा सिद्ध होणार आहे व तुम्ही त्याचा चमत्कार नक्कीच अनुभवू शकाल तुमच्या घरामध्ये. जर तुमच्या घरात कोणी आजारी असेल, कुणाला ताप आला असेल किंवा तो जास्त दिवसच आजारी तसाच पडून असेल, त्याला कसलाही फरक पडत नसेल तर तुम्ही हा दिवा थोडा वेळ कोणत्या तरी पाण्याच्या भांड्यामध्ये टाका. पण तो आधी स्वच्छ करूनच त्या पाण्यात घाला. नंतर काही वेळाने हेच पाणी त्या रोगीला प्यायला द्या. मंडळी, 10 ते 15 मिनिटाच्या वेळामध्येच त्याचा ताप उतरून जाईल. तेच तुमच्या घरात कोणालाही वाईट नजर लागली असेल किंवा व्यापाराला नजर लागली असेल, तुमचा धंदा चालत नसेल तर हा दिवा तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात टाका व रात्रभर तसाच सोडा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी त्या जागी शिंपडा किंवा तुमच्या घरात किंवा दुकानात हे पाणी तुम्ही शिंपडू शकता. असं केल्याने तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसू लागतील. कारण आपण रोजच एखाद्या वस्तूचा प्रयोग पूजेमध्ये करतो तर ती वस्तू शुद्ध होते
व त्यात देवाची ऊर्जा असते जी त्या वस्तूत एकवटली जाते. त्यामुळे कधीही देवघरातील जुना दिवा काढण्याची चूक तुम्ही करू नका. मंडळी, जर तुमचा देवघरातील दिवा तुटला किंवा खंडित झाला असेल तर तुम्ही तो दिवा बदलू शकता. पण तरीही तुम्ही तो दिवा जो जुना झालेला आहे तो फेकून देऊ नका. उलट तो घरात जपून ठेवा, कारण हे देवाच्या सकारात्मक ऊर्जेचा भंडार आहे. तसेच मंडळी, दिव्याची वात पूर्ण जळली नाही तर तसेच दिव्यात तेल किंवा तूप तसेच उरते, तर त्याचा परिणाम काय होतो तर पण मंडळी, त्याआधी समजा तुम्ही एखाद्या झाडाची पूजा करत आहात व त्या पूजेसाठी दिवा प्रज्वलित केला आहे, पण तो दिवा पूर्ण जळत नाही, त्यात तूप किंवा तेल राहते, तर यामुळे तुमच्या घरात आजारपण राहते व ते आजारपण तुमचा कधीही पाठलाग सोडत नाही. तेव्हा कधीही तुम्ही एखाद्या झाडाची किंवा मंदिराच्या बाहेर कोणत्याही पूजास्थानी दिव्याने आरती करत असता, तेव्हा हे लक्षात घ्या की त्याची वात पूर्णपणे जळेल व त्यात तेल किंवा तूप देखील राहणार नाही, कारण हे तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगले व प्रभावशाली मानले गेले आहे. तेच जर तुमच्या घरी देवघरातील दिव्याची वात पूर्णपणे जळत नसेल, पूजेच्या सारखीच वात विझत असेल, तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास आहे असं समजावं व ते तुमच्या पूजेमध्ये विघ्न आणत आहे. जर आपल्या घरात एखादी वाईट शक्ती असेल किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर तिला कधीच वाटत नाही की देवाची, परमेश्वराची कृपा असावी किंवा सकारात्मक ऊर्जा असावी, तेव्हा हे तुमची पूजा कधीही सफल होऊ देत नाही. कारण एका वातावरणात एकाच प्रकारची ऊर्जा एक वेळ राहू शकते, एक तर सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा, जी वाईट शक्ती म्हणून असतात. त्या शक्तींना कधीही वाटत नाही की तुमच्या घरावर देवी देवतांची कृपा असावी, कारण जर देवाने तुमच्या घरावर त्यांची कृपा केली तर त्या सर्व वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा ह्या नष्ट होऊन जातील, त्यांचा प्रभाव देखील नष्ट होणार. यामुळे ही ऊर्जा तुमच्या पूजेमध्ये अडथळे यावेत म्हणून प्रयत्न करते. त्याच्याच प्रभावाने तुमचा दिवा नेहमी विझत राहतो किंवा दिव्याची वात पूर्णपणे जळत नाही. या सर्वांपासून वाचण्यासाठी आपण निर्मळ मनाने आपण भगवंताला शरण जावे, त्याचे स्मरण करावे. जेव्हा हा दिवा प्रज्वलित तुम्ही कराल तेव्हा देवाला प्रार्थना करा की तुमच्या जवळपासची नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर व्हावी व देवाची कृपा तुमच्यावर नेहमी राहावी. अशा शक्तीपासून वाचवण्यासाठी दिवा जेव्हाही प्रज्वलित कराल तेव्हा गंगाजलाने एक गोल घेरा तयार करा व त्या घेऱ्यामध्येच तो दिवा ठेवा, कारण गंगाजल हे खूप पवित्र मानलं गेलं आहे व हे महादेवाचे वरदान देखील आहे. गंगाजलात कधीही वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत, त्यामुळे गंगाजल हे कधीही खराब होऊ शकत नाही व ते प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलते. जर तुम्ही गंगाजलाने बनवलेल्या गोल घेऱ्यामध्ये दिवा ठेवाल तर तुमची पूजा देखील कोणतीही वाईट शक्तीचा प्रभाव किंवा त्या पूजेमध्ये बाधा येणार नाही. कोणतीही नकारात्मक शक्ती दिव्याला विझू शकणार नाही व तुमची पूजा ही पूर्णपणे संपन्न होईल व देवी शक्ती देखील त्याची कृपा व आशीर्वाद नक्कीच तुमच्यावर राहील. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर देवीचे तुम्ही खरी भक्त असाल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. धन्यवाद.